मोठी थायलंडची ट्रिप झाल्याच्या नंतर आज आम्ही परत बाहेर निघालो. एडिटिंग मी बोलणार नाही. पुणे पुणे तिथे कायच पुणे. त्या टाइमच्या हुकाचुकीमुळे आमची चांगली चुका झाली आहे. सर्व्हिस रोडला येण्याचे काही पर्सनल कारण आहेत. अरे पण बोलू नाही, शकतो. नाही, एक पाऊस मिनिट बघतोय. वहिनी थांबा, मला बोलू द्या. थांबा आपण पुणे असं म्हणताय ना तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंटच करताय पुणे त्याची. तिथे काय आपले. अरे बंद नको करू, उघडत नाही. हो. घ्या. हे ब्लॉग येईपर्यंत माझं लग्नाचे टाइम. आज आपण एंगेजमेंट शूट करत होतो कोणाशी. जे मला बिलकुल आवडत नाही. हे कट करा. हे गाईज व्हॉट्सअप, वेलकम टू द व्लॉग. आय होप तुम्ही सगळे ठीक आहात. आज आफ्टर मला वाटतं मोठी थायलंडची ट्रिप झाल्याच्या नंतर आज आम्ही परत बाहेर निघालो. कारण आज आम्ही चाललो फिरायला. अँड द डेस्टिनेशन इज महाबळेश्वर. किंवा मी डेस्टिनेशन मी तुम्हाला सांगत नाही, मी तुम्हाला नंतर डेस्टिनेशन सांग. अरे कहना क्या चाहते हो. बट वी हॅव आर ॲज युजल आर ग्रेटेस्ट कंपनी विथ अस अँड द नेम इज श्रुतिका जायभाई आणि राहुल जायभाई जे बसलेले आहेत. आणि अजून एक मेंबर आम्हाला जॉईन होईल जो फॉर ऑब्वियस आहे. आत्ता जस्ट निघालो आहे आम्ही. 7 वाजलेत. ॲक्च्युली 6 वाजताचा जायचा प्लॅन होता. बट काय झालं की काही लोकांना झोप खूप प्यारी आहे म्हणून त्यांच्यासाठी आम्हाला जरा थोडंसं लेट करावं लागलं. बेटर लेट देन नेव्हर. एनर्जी एकदम ढूस आहे सध्या, झोपेत आहे त्याच्यामुळे एनर्जी एकदम. पण बघू होपफुली की थोड्या वेळामध्ये हळूहळू झालंय की तुम्हाला मला महाबळेश्वरला न्यायचं आहे ना, मग मला रेडी करा, मला हे करा. राहुल सारखं झालं. नाही काय कळलं नाही, पण ठीक आहे. जर तुम्हाला कळलं असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये असेल. ओके बाय. कोणता प्लॅन असं झालाय की जेव्हा आपण टाइमामध्ये विचार केलाय आणि आपण निघालोय आणि तेवढ्यात आपण टाइमातच सगळ्या गोष्टी केल्या, ते इम्पॉसिबल आहे. सो आजही तीच गोष्ट आहे. सगळे लोक लेट आहेत. आम्ही सेकंड आपल्या 4th मेंबरसाठी थांबलोत ना. चेहरा केवढा मोठा दिसतोय, परंतु मी मोठा झालोच आहे. मोठाच झाल्यावर मोठाच दिसणार ना. हे मी कापून टाकणार आहे, त्याच्यामुळे हे नाही राहणार आहे. हे राहणारच. नाही राहणार. काय या छोट्या छोट्या गोष्टी ठेवायच्या. व्लॉग इज माइन ब्रो. अच्छा बरोबर. म्हणजे एडिटिंग मी करणार आहे ना, त्याच्यामुळे एडिटिंग मी बोलणार नाही. एडिटिंग मी बोलणार नाही. चल छुट्टी. त्याच्यामुळे मी असे निगेटिव्ह पॉइंट्स काढून टाकतो. एक ऍक्च्युली थोडासा निगेटिव्ह पॉइंट झाला होता माझ्यासाठी. बट मी त्याच्यामुळे गपचूप. आणि आमचा सेकंड मेंबर आलेला आहे, आपली 4th मेंबर आलेला आहे. आता तो पटकन ठेवेल. तेव्हा डायनामिक्स चेंज होईल. डायनामिक्स चेंज. आम्ही आमच्या 4थ्या मेंबरला घेतलं. यांची बडबड काही कमी होणार. सो या थोड्या वेळात म्युझिक चालू होईल. आता प्रवास अप्रॉक्सिमेटली 4 तासाचा आहे, पण आम्ही मध्ये थोडासा गॅप घेत जाणार आहेत. सो चलो डिमांड. अँड वी आर ऑन रूट and we are there. And we have started our journey at last finally. महिन्यांपासून जी ट्रिप प्लॅन चालू होती, प्लॅन सेशन मध्ये होती, ती आता हकीकत मध्ये आलेली आहे. cheers. सो मील्स वगैरे घेतलेत and now we are moving towards our favorite destination पुणे. तिथे कायच पुणे तिथे कायच पुणे. तर आता सध्या मस्तपैकी लोणावळ्याची हवा खात आम्ही मुंबई सोडूया आम्ही सगळं करणार. लोणावळा, पुणे आणि लेट्स एन्जॉय द जर्नी अँड हॅव फन नाउ. हे गाईस, मी पुण्यात घुसलो, पण आमच्याकडनं एक छोटीशी गोष्ट मिस झाली, जी की आहे टाइम. टाइम तर आहेच, बट त्या टाइमच्या हुकाचुकीमुळे आमची चांगली चुका झाली आहे. आता सध्या ट्रॅफिक दाखवा त्यांना. 1 वे 2 वे एव्हरी वे. डोक्यावर पुणे म्हणलं की ट्रॅफिक. नुसतं ट्रॅफिक झाली. वरच्या रोडलाही ट्रॅफिक, खालच्या रोडला ट्रॅफिक. तर तुम्ही विचार करत असाल की आम्ही खालच्या रोडला म्हणजे की काय म्हणतात त्याला, सर्व्हिस रोडला का आलो. सर्व्हिस रोडला येण्याचे काही पर्सनल कारण आहेत. तर मग ते पर्सनल कारण असल्या कारणाने आम्हाला इथे यावं लागलं आणि त्यामुळे आम्ही डबल अटकलेलो आहोत. आता माहित नाही आम्ही इथून कधी निघून कधी आम्ही निसर्गरम्य वातावरणात जाऊ. तुम्ही बोला काहीतरी. कारण तुम्ही बोलताय ना, म्हटलं बोलताय
चालूच आहे. बोलताय पर्सनल कारण सांगताय बहिणी तुमचे. तोबा अल्लाह माफ करे मुझको, हमको ऐसा ना करे. काय वाटतं श्रुतिका, एवढ्या महिन्यानंतर तुम्ही पार पुण्यामध्ये आलात. पुणे तिथे काय चुणे, पुणे आठवणी मुंबईला राग पुण्याच्या. नाही मुंबईला राग नाही येणार. पण पुणे वाव, पुणे आपटला. म्हटलं की आपटलं माणूस. विचारणार ना. अरे काय चालवतात पोरी गाडी खरंच बाया. सो आता सध्या आपण कुठे आलो आहोत? नांदेड सिटी. मला स्पीडच खा लागला असं सांगितलं गेलंय. हा, खूप छान होती ड्रायव्हिंग ओमची खूप अगोदर, पण त्याच्यानंतर खूप अशी विचित्र झाली. कसं आहे, चस्का लागला ना, हेक्टर आली, त्याच्यानंतर स्पीडचा चस्का लागला. त्याला वाटायला लागलं की अर्टिगा पण हेक्टर आहे, नुसता स्पीड ऍक्सिलेटरवर पाय भोंग देतो. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गाडी काढून पहिलं. तुम्हाला काय म्हणायचं नांदेड अरे city पण बद्दल? बोलू नाही, शकतो. नाही, मी एक पाऊस मिनिट बघते. वहिनी थांबा, मला बोलू द्या. थांबा आपण बोलत होतो ही आम्ही मिनी युरोप मध्ये आल्यासारखे. थांब नाही भिकारी, थांब ना. मिनी युरोप मध्ये आल्यासारखे फिलिंग येते आम्हाला. खिडकी उघड काय कॅमेरा. तर माऊली आज आम्ही आलेलो आहेत नांदेड सिटी मध्ये. इथे आपण साबुदाण्याची खिचडी खाऊ थोड्या वेळामध्ये. साबुदाण्याची खिचडी नाही भेटत इथे. सगळं भेटतं इथे. नांदेड सिटी आहे ही. पुणे असं वाटतंय ना तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंटच करताय पुणे त्याची. तिथे काय वहिनीला माहित नाही पण आम्ही आलोय खूप वेळ. ते आवाज- तर श्रुतिका, तुम्ही थोडासा ब्लॉग करा अशी सगळ्या चाहत्यांची इच्छा आहे. तुमचे फॉलोअर्स 12,000 फॉलोअर्स झालेले आहेत आमच्या. व्हेरी गुड. आता सध्या आम्ही ॲज युजल आमची पेटपूजा होतच राहते, पण आता गाडीची पेटपूजा करतोय, CNG भरतोय. बट पुढे जसं जसं यायला लागलो तसं गॅस भेटणं मुश्किल आहे असं वाटायला लागतं. बट ॲटला जवळपासच थोडंसं जो रूट आहे त्याला सोडून आम्ही पुढे आलो आणि मग आम्हाला भेटला आहे गॅस. तुम्ही फर्स्ट टाइम आले ना दोघं? सो आम्ही आता प्रॉपर्टीवरती पोहोचलेलो आहोत आणि त्यांनी आमची रूम अपग्रेड करून दिलेली आहे. सुपर डिलेक्समध्ये गेलेले आहे. तर व्ह्यू तर खूपच छान आहे. मस्त वाटतंय. हे त्यांचे दोघांचे डॉम्स आहेत. कसं वाटतंय? मस्त वाटतंय, खूप भारी वाटतंय. प्रॉपर्टी खूप जास्त एक्सपॅन्डेड आहे. ॲक्च्युली पहिली हे फक्त कंटेनर्स होते, बट त्यांनी नंतर एक्सपॅन्ड करून इथे डिलक्स रूम बनवल्यात, जे की खूप सुंदर आहे. आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता. प्रत्येक रूममधला व्ह्यू तर आपण बघूच, बट हा व्ह्यू तर बघाच. लास्ट टाइम केलं. और भाई लोक, तुम्ही इकडे कुठे येत आहे? वेर यू कम टू? हां, वेर यू कम? कुछ कह मत दियो, चुपचाप बैठ जा. यू नॉट अलाउड टू द डिलक्स. तर आता तुम्हाला रूम दाखवतो. रूम आमची अपग्रेड जी केलेली आहे ती एवढी सुंदर आहे. तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो. श्रुतिकाला आम्ही ॲक्च्युली सगळी रूम झाली आहे. इंस्टाग्रामसाठी आम्ही रील्स काढलेत. आणि कशी वाटली तुला आतापर्यंत रूम? बाप आहे. पण आता तुम्हाला एक्साइटमेंट वाटलीच असेल तर आपण रूम चेकआउट करूया. सो लेट्स गो. तुम्ही बघू शकता. हे दाखव. काय नाही, आपल्या रूमची सगळे आपले. अरे बंद नको करू, उघडत नाही. घ्या, हे बघा. आता ते आतमध्ये आहेत म्हणून वाचलो आपण, पण नेक्स्ट टाइम कार्ड हातात ठेवूया आपण. येस, आपण रियालिटीमध्ये आता रूम टूर देऊया एक छान अशी. आणि हा छान असा अपग्रेड रूमचा बघू शकता. इझी. फक्त रूम तर खूपच सुंदर आहे. थोडासा कचरा बघायचा असेल तर हे आमचे बॅग्स आणि कचरा आमच्याकडे बाहेर पण एक कचरा फिरतो. आणि व्ह्यू बघा. आणि दिस इज द खूपच सुंदर असा व्ह्यू आहे. हे त्यांचे वरचे रूम्स आहेत, मस्त आहेत. आणि दिस इज श्रुतिका. आणि हा बाथरूम. इथे
सोनू म्हणतो किती किती लोक आंघोळ करू शकतात एखादा 5-7 लोक आंघोळ करू शकतात. खूपच मोठे आहे. आणि एक गोष्ट श्रुतिका विसरली दाखवायची, जी आहे बाथरूम. आता थोडंसं रिलॅक्स करू, थोडे कपडे वगैरे चेंज करू आणि त्याच्यानंतर जाऊ कॅफेमध्ये. जेवणाचं बघू काय काय होतं. सो लेट्स सी. कॉम्प्लिमेंटरी इथे आम्हाला कॉम्प्लिमेंटरी नाही म्हणता येणार. फ्रीजमध्ये काही सॉफ्ट ड्रिंक्स आहेत जे की ऑब्व्हियसली कॉम्प्लिमेंटरी नसतील. बट या वी हॅव सॉल्टेड डायमंड्स जे कॉम्प्लिमेंटरी आहेत. बाकी सगळं चार्जेबल आहे. काय म्हटलं तू? काय म्हटलं? काय नाही. हां Very nice. Thank you for Fuji. We are in great depth of you. Part 2 We love you. vlog इथेच संपलाय. We love you very much. हे vlog येईपर्यंत माझं लग्नाचं टाइम. आज आपण एंगेजमेंट शूट करत होतो. आपण कोणाशी ओम ठेवतोय. पण एक हॉस्टेलचा ब्लॉग राहिलेला आहे. आजही विचारत आहे काही लोक हॉस्टेलचा ब्लॉग कुठे आहे. मलाही नाही माहित कुठे आहे. Ampetaino. Ampetaino. Please कुठे आहे मलाच नाही माहित. क्लिप्स मल्टिपल डिव्हाइस मध्ये होते आणि ते डिव्हाइस कुठे गेले का? ठीक आहे ठीक आहे. एक सेकंड. काय सुसू आली? शिशी आली? आपल्या रूम मध्ये जाऊन करायची. नाही, आपल्या रूम मध्ये जाऊन करायची प्लीज. काय आमचा रूम आहे. 3 दिवस पुरे शिशीला माफी नाही. तर आम्ही सध्या सगळे रिलॅक्स करतोय. मी आता थोड्या वेळात तिकडे कॅफेमध्ये जाणार आहेत कारण तिथे आज काहीतरी पिझ्झा मेकिंग वर्कशॉप आहे. आता आम्हाला माहिती पिझ्झा कसा बनवतात, पण कदाचित फ्रीमध्ये अजून खायला भेटेल. आम्ही दुपारचं जेवलेलो नाही आहेत म्हणून दुपारचं जेवण वगैरे करू. तर आता आम्ही त्यांच्या कॅफेमध्ये आलो आहेत आणि कॅफेमध्ये सध्या पिझ्झा वर्कशॉप चालू आहे. काय काय कसं कसं करायचं ते सगळं एक्सप्लेन करतात. माझ्यासाठी पिझ्झा बनवते आणि स्टील नाव वी मेड दिस प्रोग्रेस. तिला म्हटलं व्हेज बनव, पण तिने माझ्यासाठी नॉनव्हेज बनवायचं. हॅलोपिनो जॅलोपिनो आपल्याला नको हे नको नको आपल्याला हॅलोपिनो जॅलोपिनो. तर आता मस्त बेकमध्ये चाललो. झालं ना. एकदम झपझप झपझप बनवले. किचन मध्ये जाऊन त्याला बेक करूया. काहीच कलचा प्लॅन बताओ हमको जरा. ॲक्च्युली उद्याचा प्लॅन काय, इथून पुढचा प्लॅन सांगतो मी तुम्हाला कसं आहे. इथून पुढे सध्या रिलॅक्स करायचं आहे, काहीच करायचं नाही. आता आम्ही फक्त वरती क्लब आहे, तिथे पूल आहे, कॅरम आहे, चेस, उनो, कार्ड्स, चेस सगळं काही आहे. आम्ही तिथे चिल करू. परत तिथे येऊन खाणार, व्ह्यू बघणार. हा व्ह्यू बघणार आम्ही, जे की काहीच दिसणार नाही तुम्हाला कारण की सगळं धुकं. जस्ट 5 मिनिटं पहिलं गाव दिसत होतं खालचं, आता काहीच नाही. कोरा ही कोरा. हे सारा कोरा ही कोरा आहे. ये हमारी जिंदगी का फ्युचर है. उद्याचा प्लॅन असा असेल की ब्रेकफास्ट आहे अनलिमिटेड, सो पूर्णपैकी त्याचा फायदा उचलायचा आहे. उद्या सकाळी ब्रेकफास्ट असतो 8 वाजता, जे मला बिलकुल आवडत नाही. एवरेज जेलस बॉयफ्रेंड. क्या रे चिकने, मेरा राजा अभी कैट बी लाइक. दादाजी, दादाजी नाही, दादूजी नाही, दादू काय बोलताय तुम्हाला? उठ ओए उठ उठ. चिकनी से मिली तर बघ. ही मांजर येऊन बसली आणि त्याला बिलकुल आवडत नाही मांजर, तर तो बोलतोय हे मांजर घे आणि तिकडे फेक खाईमध्ये जाऊन. हे कट काय कट करा. पण इथे ऑटो कट करू. विपुल साहेबाला पाहिजे की इथून मांजर कट करून शेल्टर मध्ये देऊ. आणि लगेच तशीच पुढे जा, तशीच पुढे जा, हातून ये. व्हॉट द हेक ब्रो. ती मग कुठे गेली? काय झालं? एक मांडी सपली की दुसऱ्या मांडीवर गेली.